राज्याचा एक संवेदनशील विषय आहे आणि म्हणून अशा प्रकारे जे आपण आता दिलंय मराठा समाजाला आरक्षण 50% दिलंय, तिथे कुणबी प्रमाणपत्र जी आहेत ती मिळत आहेत आणि जो काय बॅकलॉग होता मराठा समाजाला मिळत नव्हतं ते सुरू केलं आपण. त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे, सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काम कसं टिकेल या बाबतीमध्ये बोललं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की याच्यामध्ये जे काही यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत कोणी आणि कायदा सगळ्यांना समान असावा. मी बोललो, मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण बोललो, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. मुख्यमंत्री असला तरी तो सुद्धा नाही. कायदा त्यांनी पाळला पाहिजे आणि म्हणून कायदा आपण या सार्वभौम या सभागृहामध्ये कायदे पारित करतो. या कायद्याचं उल्लंघन कोणालाच करता येणार नाही. जयंतराव, सगळ्यांनी कायदा पाळला पाहिजे आणि म्हणून कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. काय भाषा, काय हे करून टाका, ते करून टाका, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे बंद करा, हे गाव बंद करा, असं कधी झालं होतं आपल्याकडे? असं कधी झालं होतं आपल्याकडे? असं कधीच झालं नव्हतं. आणि म्हणून याच्यामध्ये बघा, आपल्याला मी सांगतो, हा आपला महाराष्ट्र आहे, आपली एक संस्कृती आहे, आपली परंपरा आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये कुणाला उतरवा आणि काय काय भाषा, हा असं कसं काय होऊ शकतं? प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जगात नाव केलं, आज आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. नाता भाऊ, जगभरामध्ये आम्ही जातो तर मोदीजींच्या नावाने, आपल्या देशाच्या नावाने सन्मानाने बोललं जातं, आदराने बोललं जातं. आज पूर्वी भारत बोलला की कोणी लक्ष देत नव्हतं, आज भारत बोलला की जग लक्ष देतंय. याचं कारण जे संबंध जपलेले आहेत, कोविड मध्ये असेल, इतर वेळी असेल, इतर जगाला देशांना मदत. तुम्ही म्हणा आता मोदीजींच्या बद्दल चांगलं बोलतो, चांगलं केलं तर चांगलं. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, जे चांगलं आहे ते चांगलं बोला. अंबादास बरोबर आहे, ज्या चांगल्याला चांगलं बोला आणि नाही ते खरं आहे. आणि म्हणून चांगल्याला चांगलं बोलण्याची सवय आमची आहे, ही शिकवण आमची आहे. वाईटाला वाईटाचे त्याला पण धडा शिकवायचं काम पण शिकवलेलं आहे. आणि म्हणून आज या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणं हे शोभतं का? असं होऊ शकतं का? ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून एका मर्यादेपर्यंत आपण टॉलरेट करू शकतो. एका मर्यादेच्या नंतर जेव्हा वाटलं या पाठवून यांच्या स्टेटमेंटला, बोलण्याला, भाषेला काहीतरी वेगळा राजकीय वास येतोय, त्यावेळेस मग मी पण बोललो की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि कायदा कोणी हातात घेऊ शकत नाही. शेवटी मला मुख्यमंत्री म्हणून इतर सगळे समाज जे आहेत त्यांची जबाबदारी आपली आहे. उद्या शशिकांत शिंदेच्या गाड्या अडवल्या आणि फोडल्या तर चालेल? नाही चालणार. तुम्हाला तुमच्या मागे सरकार उभं राहील. तुमच्यावर जरी झालं तरी आज सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. आणि मी सांगतो पुन्हा एकदा, जे मी जाहीरपणे शपथ घेतली तिथं मराठा समाजाच्या ऐवजी दुसरा कुठलाही समाज असता तर त्यासाठी देखील या एकनाथ शिंदेने ती शपथ घेतली असती. सगळ्यांना घेऊन सोबत आपल्याला हे राज्य पुढे न्यायचंय, राज्याचा विकास सुरू आहे. आणि म्हणून आज जे काही इथे चर्चा झाली, आता नारायण राणेंना एक झालं ना, आपण साक्षीदार होतो सगळे, ते तर केंद्रीय मंत्री होते, ताटावरनं उठवलं, एवढी घाई का होती? ताटावरून जेवताना उठवलं, एवढा काय गुन्हा होता? हनुमान चालीसा वाजवला, त्या हनुमान चालीसा देशद्रोही गुन्हा दाखवून त्या खासदार महिला भगिनीला जेलमध्ये टाकून दिलं. 12 दिवस का 14 दिवस. कंगना रनावतला 80 लाख रुपये दिले, महापालिकेचे खर्च केले आणि ते घर तोडायला लावलं. तुमचा पत्रकार लोक किती लोक आहेत, किती अनाथा भाऊ त्यावेळेस झालं, पण आम्ही काही केलं नाही. आम्ही सूडबुद्धीने वागलो नाही. आणि म्हणून आता माझं एवढं म्हणणं आहे की जे काय आहे
ही वस्तुस्थिती जी आहे ही समोर आली पाहिजे। चौकशी त्याची आपण मागणी केलेली आहे। त्या बाबतीमध्ये जे जे काही आता मी डिटेल त्याच्यात बोलत नाही, SIT आपण त्याच्यामध्ये नेमू आणि SITच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल, त्याची चौकशी होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे। परंतु मी एवढं सांगतो, कोणालाही यामध्ये सूडबुद्धीने आकस्पोटी कुठलीही कारवाई कोणावर केली जाणार नाही। परंतु विरोधी पक्षाने देखील या मराठा आरक्षणामध्ये कुठपर्यंत आपण सहकार्याची भूमिका किंवा विरोधाची भूमिका किंवा राजकारणाची भूमिका घ्यावी हे ठरवलं पाहिजे, कारण हे आपण एकमताने निर्णय घेतलेला आहे, हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो। आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की यामध्ये ज्या पद्धतीने कुणी माणूस असेल तो खालच्या पातळीवर बोलू लागला, जर एकेरी भाषेत बोलू लागला, खोटे नाटे आरोप करू लागला, तर त्याला बिलकुल पाठीशी कोणी घालता कामा नये। आणि म्हणून ज्या देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण पूर्वी दिलं होतं ते मराठा समाजाच्या हितासाठी दिलं होतं, मराठा समाजाच्या ते विरोधात नाहीत। आणि म्हणून मराठा समाजाच्या विरोधात ते कसे आहेत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कुणी करू नये। या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि सरकार म्हणून आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती, याच्यामध्ये राजकारण कृपया न आणता एकमताने केलं ना, अरे भाई एकमताने केलं, एकमताने केल्यानंतर बोलू लागले, हे टिकणार नाही। हे कसं टिकणार? हे टिकणार नाही। अरे का टिकणार नाही त्याची कारण द्या, का टिकणार ते आम्ही सांगतो। आज सगळं पूर्ण आम्ही दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 2.5 कोटी लोकांचा सर्वे केलेला आहे, एक्सटेन्सिव्ह केला आहे, सॅम्पल नाही डिटेल मध्ये भाई केलाय। 4 लाख लोक काम करत होते डे नाईट, आणि म्हणून कधीच झालं नव्हतं अशा पद्धतीने ते आपण केलं। त्यामुळे याचं स्वागत केलं पाहिजे, समाधान मानलं पाहिजे। हे असं आरोप प्रत्यारोप करून राजकीय भाष्य करून कुणालाही काही साधता येणार नाही। उलट मराठा समाजासाठी जे सरकारने केलंय, मराठा समाजाला पूर्ण त्याची जाणीव आहे। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, या विषयावर कृपया राजकारण करता कामा नये। धन्यवाद। नाही सभागृहामध्ये आज पुरवणी मागण्यांचं कामकाज बाकी आहे, त्याच्यात सगळ्या सभासदांना बोलायचं आहे। दुसरं, महाराष्ट्र अत्यंत अशांत आहे। 20 तारखेला आपलं एकमताने आपण कायदा पास केला, त्याच्यानंतर अनेक नागरिकांची अपेक्षा होती, विशेषतः 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत, अशा वेळेला अपेक्षा होती की महाराष्ट्र शांत राहील। अशा वेळेला आजच्या घडीला आपण भरपूर चर्चा केलेली आहे, त्याच्यावरती सरकारने चौकशी नेमलेली आहे। आता कृपा करून माझी सभागृहाला विनंती आहे की परत वातावरण गढूळ होईल, परत जाता जाता आरोप कळत नकळत जातील, असं काही बोलू नका। आपण पुरवणी मागण्यांकडे जाऊया। पूरक मागण्यांवरील चर्चेचा आजचा पहिला व शेवटचा दिवस आहे। कार्यक्रम पत्रिकेवर दर्शवलेल्या मंत्र्यांच्या पूरक मागण्यांवर आज चर्चा घेण्यात येईल। पूरक मागण्या आणि ही चर्चा नाहीये, आता विषय संपलेला। पूरक मागण्या आणि त्याखालील बाबी यासंबंधी माहिती सदस्यांना पत्रक भाग 2 द्वारे वेगळी प्रस्तुत करण्यात आली आहे। प्रत्येक सदस्याने भाषण करताना बाब क्रमांक, सन्माननीय जयेंद्र खाली बसा प्लीज, आपलं कामकाज चालू आहे, तुम्ही पुरवणी मागण्यांसाठी नाही फक्त तुम्हाला नाही बोलता येणार। बाब क्रमांक आणि पूरक विवरण पत्राचा पृष्ठ क्रमांक सांगण्याची कृपा करावी। चर्चा संबंधित बाबीपुरतीच मर्यादित असून मूळ मागणीवर चर्चा करता येणार नाही, हे आपण